मन मंदिरा गजर भक्तीचा। चांगल्या चांगल्या महाराजांच्या फवारण्या होऊन गेल्या। माझ्यासारख्या खाटकानं तुम्हाला काय सांगावं? विठाला विठाला ऐकल्याच्या नंतर थोडं अवघड आहे ना। एक मुसलमान समाजाचा मनुष्य आणि तो हिंदू धर्मावर बोलू शकतो? हे शक्य आहे का? एखाद्यानं कुराणवर बोलून दाखवा, मी त्याचे पाय पडन। हे तुमची डिरिंग? उठा कोण एखादा हिंदू। प्रत्येक माणसाला प्रत्येक धर्माचा अभिमान आहे, पण आज हिंदू धर्मावर बोलणं हे साधं नाही महाराज। कबीर को जब मुसलमान मिल गए, हिंदू मिल गए, कबीर जी आपको हिंदू प्यारे हैं कि मुसलमान प्यारे हैं, हमको थोड़ा बताओ। बघा कबीर किती चांगले उत्तर देता। देखो भैया, ये आंखों से ना हिंदू दिखला दे ना मुसलमान दिखला दे, ए मेरे राम, ना हिंदू दिखला दे ना मुसलमान दिखला दे, जिसको देखने के लिए मेरे नयन तरस रहे वो कोई सच्चा इंसान दिखला दे। क्या बात है मंडळी। हिंदू म्हणजे धर्म नाही, मुसलमान म्हणजे धर्म नाही, ख्रिश्चन म्हणजे धर्म नाही, मारुडी म्हणजे धर्म नाही, हरिजन बौद्ध म्हणजे धर्म नाही। अरे धर्म त्यालाच म्हणतात की ज्याच्यामध्ये दया आहे, ज्याच्यामध्ये नीती आहे, ज्याच्यामध्ये सद्भावना आहे, इसको धर्म कहा जाता। जात म्हणजे मुसलमान नाही, जात म्हणजे हिंदू नाही। अरे जात तिलाच म्हणतात की जी कधी जात नाही। विठाला 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 बोला पुंडलिका हला उडाला उडाला बघा, मला दोनच जाती माहित आहे। ते दोन जाती कोणच्या सांगावर मंडळी? कोणच्या दोन जाती? स्त्री आणि पुरुष नाही। ताजुद्दीन बाबाच्या कीर्तनामध्ये ऐका, दोन जाती कोणच्या आहे? एक इमानदार जात आणि दुसरी बेमान जात। तिसरी जगात जातच नाही। बॉम्बस्फोट करणारे अवलादी, दंगली घडवणारे डुकर, जातीवाद करणारे कुत्रे, यांना धर्म आहे का? ही खोट्या जातीची कल्पना करा। अरे भगवान को सबने पैदा किया, वो जातीवाद करने के लिए नहीं। अरे वारकरी संप्रदाय म्हणजे काय समजला तुम्ही? गळ्यात माळ घातली म्हणजे वारकरी झाला? फार मोठ्या जबाबदारी किसन महाराज वारकरी संप्रदायामध्ये। वारकरी संप्रदाय नुसतं पंढरपूरची वारी म्हणजे वारकरी संप्रदाय नव्हे, नुसती माळ घालणं म्हणजे वारकरी संप्रदाय नाही। अरे दुसऱ्या सर्व धर्मामध्ये प्रेम निर्माण करणं, जातीवाद करणं हा वारकरी संप्रदायाचा धर्म नाही। अधिकार आमच्या भरत बाबाकडे काही कीर्तनकार लोकांनी निवेदन दिलं, खाऊ म्हटले त्या मुसलमानाला तारीख दिली, ताजुद्दीन बाबाला। कीर्तनकार झाले पण अजून चष्मा नहीं बदलला। ये आंखों से मुसलमान मत देखो, ये भगवान की मूर्ति देखने के लिए भगवान ने आंख दिया, जाति भेद करने के लिए वाणी नहीं दिया। अभंग बघा किती सुंदर आहे। तुकाराम महाराज उभे असा प्रसंग आला ना, हरिहरा भेद भेद हरिहरा भेद हरिहरा भेद। मुलं चांगले गातात पण कीर्तनकाराची मुलाची विसंगती होत असते, ते उंच म्हणतात। आमच्या आवाजात त्यांना म्हणता येत आणि त्यांच्या आवाजात आम्हाला बोमलता येत नाही, म्हणून कीर्तन फेल होत असतं। विठाला विठाला हला विठाला 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 बोला पुंडलिका वरदे। ते सुंदर गातात पण त्यांच्या आवाजाला आपला आवाज पुरू शकतो का? असो, काय म्हणतात तुकाराम महाराज? हरिहरा भेद नाही नका करू वाद। ज्या अर्थी तुकाराम महाराज असे म्हणतात त्या अर्थी वाद करणारे लोक जन्माला असायलाच पाहिजे।
है की नाही? एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. अभंग कोणाचा आहे? चोखोबा महाराजाचा. जन्म कोठे झाला? कोण्या बामणाच्या घरी झाला? मन मंदिरा गजर भक्तीचा.